परमेश्वर ध्यान करावे, हा हृदय कमळ अधोवदन करावे ऊर्ध्ववदन, हा सोहम आता मंत्र हृदय उच्चारून प्रफुल्लित. हा हृदय कमळ म्हणजे काय? तर इकडे हृदय म्हणजे योग्यांचं हृदय म्हणजे आज्ञा चक्र आहे आणि तिथलं कमळ द्विदल कमल आहे. आता ते अधो आहे म्हणजे अ, अधो. तो जीव यातच आपल्याला आधी आलंय ना ते की अ, जीव जो आहे किंवा आत्मा जो आहे तो देहाभिमान घेऊन इथे राहतो. तर पूर्ण देहात अभिमान असतो, पण विशेष करून आपल्याला मी पाहतो, मी हे जी भावना असते ती इथेच आज्ञाचक्रात असते. ती जी भावना आहे ती दल खाली म्हणजे त्याच्या पाकळ्या खाली अधोमुख असतात, म्हणजे फिजिकली अधोमुख असतात. आणि त्याचा अर्थ असा आहे की अधोमुख म्हणजे संसार अभिमुख शरीराचा असतात. संसार, हा, ते ऊर्ध्वमुख संसाराच्या करायचं बाजूने. म्हणजे ईश्वराकडे लावायचं. आणि फिजिकली ओके. तेव्हा डोळे आपण म्हणतो की नासिकाग्राकडे, म्हणजे नासिकाग्र हा नासिकेचा अंत आहे, अग्र म्हणजे हा झाला. तर नासिकाग्राकडे डोळे म्हणजे डोळे जेव्हा वर आपण फिजिकली नेतो तेव्हा ते तिकडे फिजिकली त्या भागावर प्रेशर पडून ते अ, ऊर्ध्वमुख ऊर्ध्व. होण्याकरता त्याला मदत ओके. होते. तर तसं त्या हा. अवस्थेत डोळे आज्ञाचक्रात कडे लावणं त्यांनी त्याचा फिजिकल सिग्निफिकन्स साधला जातो. ते करावे ऊर्ध्ववदन, सोहम मंत्र उच्चारून प्रफुल्लित ते भाविजे. आता त्यावेळेला सोहम मंत्र पण सोहम मंत्र याचा अर्थ नुसतं तो तोंडाने म्हणजे तेवढा मीच तो आहे. म्हणणं असं नाही. मगाशीच जे सांगितलेलं आहे की 3 प्रकारात मानसिक जप हा महत्वाचा आहे. मग हा मंत्र म्हणायचा म्हणजे काय? तर श्वास आपण घेतो तेव्हा स्वाभाविक सो असा आवाज येतो किंवा श्वास सोडताना आपण मोठ्याने श्वास सोडल्यावर मोठ्याने पण असा आवाज येतो ना, सो तो आणि श्वास सोडताना तर तिकडे लक्ष देणं हा तो सोहम जप आहे. त्याला अजपा जपही म्हणतात. अजपा हम्म. का म्हणतात की तो करताना स्वाभाविक असल्यामुळे त्याचा अहंकार येत नाही. फक्त तिथे आपण तटस्थपणे लक्ष द्यायला हा जप सर्वात सोपा आहे, म्हणून त्याला अजपा जप म्हटलेला आहे. तर तो करावा असं सांगितलेलं आहे. 46. त्यामध्ये विराजमान रत्न जडित सिंहासन, हा त्यावरील सगुण मूर्तीचे ध्यान, ते जे हा मन स्थिरवून. त्यात एक राहिलं प्रफुल्लित ते भावी जे म्हणजे आपण म्हणजे आज्ञाचक्राकडे डोळे लावले, डोळे वर खेचले गेले, ध्यान लागतानाही कधी कधी जाणवतं आपल्याला की डोळे वर खेचले जातात. त्याच्यानंतर ते पद्म प्रफुल्लित झालेलं आहे, ही भावना करावी तिकडे. म्हणजे तिकडे कुंडलिनी शक्तीचा वेग तिथे आलाय आणि त्यांनी ते प्रफुल्लित झालंय ही भावना केल्यावर त्या भावनेप्रमाणे तसं होण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणून तशी भावना करून ते प्रफुल्लित कमल झालंय म्हणजे मिटलेलं कमल उघडलं आणि आत त्यात आपली इष्टदेवता आपले सद्गुरू आहेत किंवा श्रीकृष्ण भगवंत आहेत. म्हणजे त्याच परमेश्वराचं जे रूप आपल्याला इष्ट असेल त्याचं ध्यान म्हणजे ते तिकडे आहे असं मानून आपण ध्यानाला सुरुवात करावी. आणि मग कसं करावं ध्यान ते आता पुढे सांगतात. त्यामध्ये विराजमान रत्नजडित सिंहासन, त्यावरील सगुण मूर्तीचे ध्यान, ते जे मन स्थिरवून. म्हणजे इथे आपण अशी कल्पना करावी की इकडे हो हो रत्नजडित सिंहासनावर आपले सद्गुरू बसलेले आहेत हो आणि आपण त्यांचं ध्यान करावं. हो. आणि मागच्या ह्याच्यात सांगितल्याप्रमाणे एक माहितीचे साधक येतात आपले गुरुबंधू, त्यांना अ, जवळजवळ ते सांगतात की 6 महिने महाराज इथे त्यांना दिसायचे एवढूच्या ह्याच्यात. म्हणजे सगळे व्यवहार करतात हो हो. तेव्हा इकडे महाराज आहेत आणि त्यांचे बाकी सगळे व्यवहार चालू आहेत. तर वा. हे आपण जे म्हणतो की कल्पना करावी किंवा ध्यान करावं किंवा अ, ते कशा दृष्टीने आपण समजलं पाहिजे की जसं मागच्या ह्याच्यात आपण बघितलं की ज्ञानेश्वर माऊलींनी अ, अ, याच्या उद्धाराच्या ज्या स्टेप्स सांगितल्या त्यात सुरुवातीला जे जे भेटी जे भूत ते ते मानी जे भगवंत म्हटले. पहिल्यांदा मानायला सांगितले कारण तो अनुभव नाहीये म्हणून. पण आपण व्यवहारात म्हणतो आता जे काही थोडंफार दिले ते गोड मानून चाल. तिथे आपल्याला जे नाहीये ते मानावं लागतं. इकडे तसा भाग नाहीये.
इथे जे असलेलंच आपल्याला दिसत नाहीये ते सुरुवातीला आपण मानतो किंवा तिथे कल्पना करतो असा व्यवहार करावा लागतो. खरं तर तिकडे आपली इष्टदेवता आहेच. कारण हाच आज्ञाचक्र किंवा ऋतकमळ जे आहे तिकडेच साक्षात्कार होणार आहे. त्यामुळे ईश्वर तिथे बसूनच आपल्याला चालवतोय. जे काय आपल्याला दिसतं किंवा मी ही भावना आहे ती आपण धरतो आपल्या बुद्धीला, पण तो अंतर्यामी कुटस्थ त्याचंच ते स्थान आहे. त्यामुळे इथे आपल्याला कळण्यासाठी हे तिकडे ध्यान करावं किंवा मानावं असं कुठे उल्लेख आला तरी ते मानणं कुठपर्यंत आहे की जोपर्यंत आपल्याला ते ऍक्च्युअल दिसत नाही. तर ते सद्गुरू आपले तिकडे बसलेलेच आहेत आणि ते त्या आपल्या म्हणजे हृदय सिंहासनावर राज्य करणारे असे राजाधिराज आहेतच आणि तिथे बसलेलेच आहेत. जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत ते मानावं असं म्हटलंय. एवढाच व्यवहार आहे. आता हा जो सिक्वेन्स आहे ना ध्यानाचा की पायापासून म्हणजे अंगठ्यापासून तळव्यापासून अंगठ्यापासून सुरुवात करावी. ते करताना हा पुन्हा म्हणजे त्या पुढे त्यांनी दिलेलं आहे ते. अवयवांच्या संबंधी म्हणजे याच्यात मानसपूजा ही बरोबर. होते की कशी करावी? हा. अंगठ्यापासून सुरुवात केली तर उजवा अंगठा मग तो कसा आहे की त्याच्यातनं गंगा उत्पन्न झाली असा तो पवित्र सर्वात पवित्र जे त्याची उत्पत्ती ज्यातनं झाली किंवा जी गंगा भगवान शंकर जटेत धारण करतात ती गंगा तिथून म्हणजे असं त्या ह्याच्यात गुंगवायला सुरुवातीला या गुण प्रवृत्त गोष्टी किंवा त्यांचे पाय आहे मग हे आहेत जंगा आहे मग तिथे मधुकैटभ दैत्यांचा त्यांनी नाश केलेला आहे. नाभी कमळ आहे त्यातनं नाभीतनं कमळाची उत्पत्ती त्यातनं ब्रह्मदेव निर्माण झाले. तर हे सगळे विचार करूनही आपल्याला त्या रूपात मानसपूजेलाही हाच सिक्वेन्स आपण वापरू शकतो. जी ओवाळू आरती मदन गोपाळा श्यामसुंदर गळा वैजयंती माळा वैजयंती. ही आरती हे ह्या ध्यानासाठीच आहे. चरण हो. कमल पाता अति सुकुमार पासून जडित मुकुट तर त्याचा दैदिप्यमान हे सगळं त्याच्याकरता ध्यानच आहे. हा. पायाच्या तळव्यापासून एका एका अंगाचे ध्यान करावे लक्ष लावून ते स्थिर होता पुढे जावे. म्हणजे एक एक करताना ते स्थिर झालं की पुढच्या अवयवाकडे जावं असं. एवं मस्तकापर्यंत संपूर्ण मूर्ती चित्तात भरून घ्यावी संतत स्थिर होऊन चित्त भावाने. चित्त भावाने जिथे कसं आहे ना करायचं? तो भाव हा. निर्माण व्हायला आपल्याला पुढे नुसतं डोळे मिटले की ते ध्यान समोर येतं पण सुरुवातीला त्याच्याकरता हे बराच वेळ जातो. लिलांचं म्हणजे महाराजांनी आपल्या आंबेकरांच्या गावी जे प्रवचन झालं त्यात सांगितलेलं की गुणप्रवृद्ध नाव आहेत म्हणजे आपण दामोदर म्हणतो म्हणजे त्यांच्या उदराला दोरं बांधलेलं आहे. तसंच हे ध्यान करताना त्या उदरापर्यंत आल्यावर ते दामोदर नाव आठवलं किंवा विष्णू सहस्रनामातली ही सगळी नावं जे आहेत ती गुणप्रवृत्त आहेत. कारण नावं ही गुणांनी पडलेली आहेत. तो निर्गुण निराकार तसं म्हटलं तर त्याला नामनिर्देश करता येत नाही. पण ती गुणांनी नावं अनुकूल आहे शतावर्त अनुकूल म्हणजे अध्यात्म मार्गाने जाण्याला जो आपली नाव नेतोय त्याचा नावाडी गुरु आहेत आणि अनुकूल वाऱ्याच्या रूपाने तो भगवंत आहे. तर असं त्या त्या अवयवांच्या संबंधी जर आपल्याला काही हे आठवलं तर तो भाव निर्माण व्हायला तेवढी मदत होते आणि तो ध्यान अजून चांगलं घडतं. दुसरा विषय आठवून जरी सुटेल ते ध्यान तरी पुन्हा मुळापासून करावे चिंतन सावधाने त्यांनी सांगितलेलं आहे. तर मध्ये दुसरा विषय मनात आला तर पुन्हा पहिल्यापासून करून ते पूर्ण करावं ध्यान. म्हणजे एकच सलगच झालं पाहिजे. कारण ते जसं ध्यान हा एका प्रकारे भगवंताचा आपल्या चित्तात होणारा अवतार आहे. त्यामुळे ते मध्येच रूप अर्धवट सोडलं तर तो अवताराचा जो विग्रह आहे तो पूर्ण होत नाही. त्यामुळे तो बरोबर. हा आता कुठपर्यंत आलेलो आपण? मुख सुहास चिंत
ना आपण त्याच्या अगोदर आहे दुसऱ्या दुसऱ्या दिवशी विषयास आठवलं. आठवणं जरी सुटेल ते ध्यान, हा जरी सुटेल ते ध्यान, तरी पुन्हा मुळापासून करावे चिंतन सावधाने. हम्म. मुख सुहास चिंतून, हास्य मात्र मनी घ्यावे भरून, तोच मी परमानंद म्हणून निश्चिंत चिंतन करावे. हा, आता हे परमेश्वराचं हास्य आहे, ती तोच तो म्हणजे त्याचा पूर्ण आनंद रूप त्या हास्यात आहे आणि तीच आल्हादिनी शक्ती राधा आहे. त्यामुळे चरणापासून ते मस्तकापर्यंत ध्यान केल्यानंतर पुन्हा चेहऱ्यावर येऊन आणि त्या स्मितहास्याच्या ठिकाणी ध्यान करायचं आणि त्यातच लय होतो. म्हणजे त्याच्यातच ध्यानाचा परिपाक जी समाधी ते त्या हास्यात लक्ष दिल्यानंतर त्यात आपण निरगुण जातो असं. रमून जायचं थोडक्यात. हो. हा. जागृती स्वप्न निद्रा साक्षी, हम्म. निर्विकारे वृत्ती लक्षी, तिन्ही देहा जो निरीक्षी, तो मी त्वम पदार्थ लक्षार्थ. आता त्वम पदार्थाकडे ते आल्या. आता इथे लक्षार्थ म्हणजे काय, त्वम पदार्थ म्हणजे काय, तत्पदार्थ म्हणजे काय, हे थोडस आधी आपण बॅकग्राऊंड घेतली तर पुढचं कळायला सोपं जाईल. तर पण मी एक मिनिट, मी असं म्हणतो, आता तुम्ही म्हटले ना जिथे आपण निश्चिंत चिंतन करावे, पण इथे असताना ह्या गोष्टी लक्षात आणाव्यात त्वम पदार्थाच्या, असाच अर्थ होतो का? म्हणजे आपण ज्यावेळेला ध्यानमूर्ती आपण त्यावेळेला त्या सुवासात आपण ज्यावेळेला रममाण झालेलो असतो त्यावेळेला हा विचार करावा त्वम पदार्थाचा. आता कसं आहे की सगुण ध्यानाचा परिपाक पुढे निर्विकल्प समाधीत व्हायचा असेल तर त्या निर्गुण निराकार परमात्म्याचं ध्यान, सच्चिदानंद स्वरूपाचं ध्यान झालं पाहिजे आणि ते एकत्व बुद्धीने झालं पाहिजे. आणि त्याच्याकरताच वेगवेगळ्या उपनिषदात म्हणजे प्रत्येक वेदातल्या मुख्य जे उपनिषद आहे त्याच्यात महावाक्याचा उपदेश केलेला आहे. म्हणजे तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, असे सगळे ते महावाक्यांचा उपदेश. ज्याच्या आधी महा लागतं ते ब्रह्मसूचक किंवा तिथपर्यंत पोचलेलं असतं असं समजायचं. म्हणजे महात्मा म्हणजे ज्याला हे आत्मज्ञान झालंय त्याला महात्मा म्हणतात. म्हणजे हल्ली कोणालाही महात्मा म्हणतात तसं नाही. महात्मा म्हणजे ईश्वर. तसं महावाक्य म्हणजे ज्या वाक्यात ईश्वर म्हणजे जीवेश्वरीय ऐक्य सांगून त्या सच्चिदानंदाचं निर्देश आहे त्याला महावाक्य म्हणतात. म्हणूनच आपण म्हणजे महाराज बऱ्याच वेळा हे दिगंबराचा जप करायला सांगताना कोणालाही ऐकलं असेल आपण की दिगंबरा दिगंबरा या महामंत्राचा जप करावा सांगतात महाराज. म्हणजे कारण त्याच्यात हा विचार सगळा आलेला आहे. त्यातलं जे पहिला दिगंबर आहे ते ह्या तत्पदाचं वर्णन आहे. दुसरा पहिला दिगंबर आहे त्वम पदाचं लक्षण आहे. दुसरा दिगंबर आहे तत्पदाचं लक्षण आहे. श्रीपाद वल्लभ हे त्याच्या सगुण रूपाचं लक्षण आहे. आणि गुरु ईश्वर हे सगळे एक आहेत आणि त्यांच्या योगाने त्यांचाच लाभ मला होणार आहे हे जाणवायला मग या तिन्ही रूपांचं एकत्रीकरण असा लाभ मला होण्यासाठी चौथं पद दिगंबराचा अर्थ आहे. तर इथे लक्षार्थ म्हणजे काय आणि ते लक्षार्थ ज्यांनी कळतो त्याला म्हणतात लक्षणा. तर काका हे किती डिटेल मध्ये घ्यायचं, हे म्हणजे काय करावं? नाही आता एवढ्या प्रोसेस येऊ, कारण या बाकीच्या आता आपले हे देहरकर आहेत किंवा खेडेकर आहे किंवा सुरते आहेत, हे अमेचर आहेत, नवीन आहेत. त्यांनी त्यांचं वाचन नसल्यामुळे त्यांना त्याचा गर्भितार्थ समजणार नाही. बरं, थोडक्यात कळेल, थोडक्यात कळेल अशा पद्धतीने सांगतो. तर हे काय माहितीये का, याचा काय आहे, ह्याचा जर अभ्यास नसेल ना तर हे कळणार नाही रे. सोप्या ह्याच्यात सांगतो. सोप्यातल्या सोप्या भाषेत आपण ते पहिल्या याच्या वेळी थोडस जसं सांगितलं तसं सोप्या ह्याच्यात सांगतो. आता तत्वमसी म्हणजे तो ईश्वरच तू आहे हे
वरकरणी आपल्याला पचायलाही कठीण जातं ना. तो सर्वव्यापक आहे, ज्ञानी सर्वज्ञ आहे, मी अल्पज्ञ आहे. तो सर्वव्यापक आहे, मी या बरोबर. देहापुरता मर्यादित आहे. तो पूर्ण आनंदात्मक आहे, मी सुखदुःखाचा भागी आहे. तर ते कुठे ऐक्य दिसत नाही. तर त्यामुळे हे पटलं तर त्याचा अनुभव पुढे अभ्यासाने येणार, पटायलाच कठीण आहे. तर त्यामुळे या वाक्याचा अर्थ जसाच्या तसा घ्यायचा नाही. म्हणजे आपण जसं म्हणतो की एखादं उदाहरण घेतो की माझा शिवाजी राजा हा सिंहाप्रमाणे आहे. तर आपण काय म्हणजे त्याला आयाळ आहे वगैरे असं म्हणत नाही. त्यातलं फक्त पराक्रम आपण घेतो. तर त्यामुळे तत् शूरता आणि त्वम या पदार्थाची शुद्धी आधी सांगितलेली आहे. म्हणजे काय, तर तत् पदार्थातलं काय घ्यावं आणि त्वम पदार्थातलं काय घ्यावं याचा अभ्यास याचा वेदांतात तो अभ्यास सांगितलेला आहे. तर आता त्याच्यासाठी वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ असे दोन अर्थ आहेत. म्हणजे आपण एखाद्याला जेव्हा म्हणतो की अरे काय तू शाणाच आहेस, तर वाच्यार्थ आहे त्याला शहाणा म्हणणं, पण लक्ष्यार्थ तो वेडा आहे असं म्हणतो आपण खरं तर. म्हणजे वाच्यार्थापेक्षा लक्ष्यार्थ वेगळा असू शकतो. तर म्हणून याच्या अभ्यासासाठी एक जहद लक्षणा हे म्हणजे शब्द लक्षात नाही राहिलं तरी चालेल. त्याचा अर्थ थोडासा सोप्या ह्याच्यात सांगितल्यावर साधारण काय हे लक्षात आहे. जहल लक्षणा सांगितले, अजहल लक्षणा सांगितले. जहल लक्षणा म्हणजे आपण म्हणतो रस्त्यावर त्याचं घर हायवेवरच आहे. आता हायवेवर म्हणजे हायवेवर त्याचं घर बांधलेलं नाहीये, त्याच्या बाजूला आहे. तसं वेदांतात गंगायाम गोशा म्हणजे गंगेवरचा गोठा म्हणजे गंगेच्या पाण्यावर नाहीये, त्याच्या बाजूला आहे. म्हणजे वाच्यार्थ न घेता त्याच्यापेक्षा वेगळा लक्षार्थ घेतला जातो. अर्थ वेगळा आहे. ही जहल लक्षणा झाली. तर ती नुसती वापरूनही तत्त्वमसीचा अर्थ करता येत नाही. कारण वाच्यार्थापेक्षा लक्षार्थ वेगळा असेल तर मी आणि ईश्वर एक नाही असं अर्थ होऊ शकतो. म्हणून तो पूर्ण घेता येत नाही. आता अजहल लक्षणा म्हणजे जहल लक्षणा ही एकापेक्षा दुसऱ्याला वेगळं करणारी, अजहल लक्षणा ही सामावणारी आहे. ती कशी काय, तर आता समजा रेस चालू आहे घोड्याची आणि त्यातला एखादा लाल घोडा आहे, तो सगळ्यांच्या पुढे पळाला. तर तो अरे लाल बघ पुढे पळाला. किंवा 10 मुलं आहेत त्यातला उंच जो आहे त्याने उडी मारली, तर लंबूनी उडी मारली आपण म्हणतो. आता लंबूनी म्हणजे लांब हे परिमाण झालं, पण त्या लांब हे परिमाण ज्याच्यात आहे तो पूर्ण व्यक्ती आपण त्यात घेतला, म्हणजे सगळ्याचा समावेश केला. ही झाली अजहल लक्षणं. ती पूर्ण घेतली तर व्यष्टी जी आहे तीच समष्टी, म्हणजे आपण आहोत तेच ईश्वर असं डायरेक्ट होतं. ते आपल्या अनुभवाच्या विरुद्ध येतं, कारण आपण तर सर्वज्ञ नाही आहोत, तो तर सर्वज्ञ आहे, मग सारखं कसं. म्हणून या दोन्ही लक्षणाचा भाग म्हणजे तत्पदार्थ, तत् म्हणजे तो म्हणजे ईश्वर त्या पदार्थातला, आणि त्वम म्हणजे तू म्हणजे जीवात्मा, या पदार्थातलं जे विरोधी जे भाग आहेत त्याचा त्याग करण्यापुरती जहद लक्षणा वापरायची, आणि जे साम्य जात आहे ते एकत्र घेण्यासाठी अजहल म्हणून जहल लक्षणा सांगितले. म्हणजेच काय, आता हे आधीचं सगळं विसरलं तरी चालेल. सोपं असं आहे की ईश्वराचं जे अपरोक्ष विशिष्ट चैतन्याला ईश्वर म्हणतात. म्हणजे तो ईश्वर व्यक्त नाहीये, सच्चिदानंद रूपाने व्यापक आहे, सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमत्व आहे. हे जे सगळे त्याचे गुण बाजूला ठेवले तर उरतं ते जे चैतन्य आहे. आणि मी जीव मधला अल्पज्ञत्व, अल्पशक्तिमत्व, अल्पव्यापकत्व, अल्पसाक्षीत्व हे सगळं बाजूला ठेवणं, किंवा मायेत अडकणं हा जो भाग आहे तो बाजूला ठेवल्यावर जे उरतं ते चैतन्य. ही दोन्ही चैतन्य रूपांनी चैतन्य एकच आहेत. आणि ह्या चैतन्याशिवाय जे आहे ते तसाही जीवाच्या बाबतीत भास असल्यामुळे तो जीव आणि ईश्वर एकत्वाचा बोध होतो. तो एकदा झाला म्हणजे त्याच्या पुढे मग पराभक्ती आहे. मग तिथे अल्पज्ञत्व वगैरे हे पण त्या चैतन्याचाच भाग होऊन जातं, ती पुढची अवस्था आहे. पण बेसिक आत्ता आत्मानात्म विचार कळण्यासाठी
हेच कळायला पाहिजे की ईश्वराचे जे सगळे गुण आहेत ते बाजूला करून, जीवात्म्याचे गुण आणि अवगुण बाजूला करून आपले साम्य कोण आहे? हा, चैतन्य त्याचं रूप साम्य आहे ते साम्य आहे. म्हणजे आपण मागेही बघितलं की समुद्रात एक घट बुडवून ठेवलेला आहे. आता त्या समुद्राचं जे पाणी आहे ते त्याला ते म्हणजे जीवात्मा झाला. त्याला अध्यास आपल्याला वाटतोय की या घटात मी आहे. हम्म. पण ते पाणी समुद्राचंच आत बाहेर आहे. जोपर्यंत तो घट आहे तोपर्यंत त्याला वेगळं अस्तित्व वाटतंय. पण समुद्राचं व्यापकत्व आहे, दूर वाटतंय. केलं आणि याचं लिमिटेड हे दूर केलं तर एकच पाणी आहे. आणि हे एकच पाणी हे कळल्यानंतर त्या घटाचा नाश झाल्यावर मग समुद्रच आहे. मग ते घटातलं वेगळं पण पाणी नाहीच. एकच आहे म्हणण्या इतकाही व्यवहार राहत नाही. म्हणजेच अहम ब्रह्मास्मी पासून वर जाऊन वासुदेव सर्वपर्यंत तो महात्मा पोचतो. आता एवढ्या प्रस्तावनेने आपल्याला हे पुढचं कळायला थोडं सोपं जाईल. पाहता येईल. आणि यात कोणाला काही कळलं नसलं तर विचारा. म्हणजे हे एवढं तरी कळणं थोडं अपेक्षित आहे, नाहीतर पुढचं काहीच नाही कळू शकणार आपण. हरकत नाही, पुढे जाऊया मग. देरकर दळवी हा दळवी दिसतोय हा मी? हा बोल. ना बोल, तुझा आवाज येतोय, बोलत राहा. हा दिसतोयस, आता मला दिसतोयस, बोल बोल. दिसतोय ना? जो बोलेल तो दिसणार. हा बोल. आता मला ते जे काय सांगितलं त्याचं मला रिपिटिशन परत विश्लेषण पाहिजे. बर बर. म्हणजे सोप्या शब्दात जे दिनेशनी सांगितलेलं तेच पाहिजे. ओके. बरोबर आहे. हा. दिनेश रिपीट करशील? हा. देरकर कुठपासून करायचं रिपिटेशन? आता जे त्यांनी सांगितलं ना ते त्याचं सारांश एवढंच फक्त लक्षात ठेवा. ह्या गोष्टीचं दिनेशनी सांगितलेलं ते पाहिजे. आता एक सगळंच आहे, मग आपण सांगावं लागेल. वेगळ्या उदाहरणाने हे परत हे सांगू की हा तू आता बरोबर. हेही उदाहरण वेदांताच्या अभ्यासात येतात. जहद जहल लक्षणा जी आपण पाहिली त्याच्यात की हा 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 तो हा देवदत्त हे वाक्य त्यांनी सांगितलेले. तर त्याचा संदर्भ असा की पूर्वी देवदत्त नावाचा एक अगदी श्रीमंत सुंदर राजा. आणि असा तरुण आहे. आणि तो काही काळानंतर आता राज्य करतो. वृद्ध झालेला, पैसे गेलेला असा तो आपल्याला भेटला समजा. तर तो भेटल्यावर तो अरे हा तोच तो देवदत्त आहे असं आपण पटकन म्हणतो, आश्चर्याने म्हणतो. अरे तेव्हा तो कसा होता आणि आता कसा झाला. तर तेव्हाचा तरुण देवदत्त किंवा आपण लहान बाळ म्हणतो. आपण स्वतःबद्दल म्हणतो मी अमुक काळी जन्मलो. ते जन्मलं तर एवढंसं 8-9 पाऊंडाचं बाळ होतं. मी तर आता एवढा मोठा आहे. म्हणजे ते शरीर राहिलं नाही. त्यातले इवन अणू काही आठवड्यात आपले शरीरातले बदलत जातात. म्हणजे ते शरीर राहिलं नाही. तेव्हाचं मनही राहिलं नाही. तेव्हा मला काही कळत नव्हतं. आता चांगलं वाईट मला बरंच कळतं असा माझा अभिमान आहे. तर हे सगळं असताना तरी आज जी मी वृत्ती राहते ते सच्चिदानंदाचं स्वरूप आहे. तर तसं तो देवदत्त तेव्हाचा आणि आत्ताचा तसा परमेश्वर तो सर्वैश्वर्यवान आहे. आणि आता आपल्याला तो या मायेच्या अध्यास झाल्यामुळे तो लिमिटेड आणि हे वाटतोय. अशा ह्यांनी तोच तो देवदत्त आत्ता आहे. तर ते देवदत्त म्हणजे ते चैतन्य असं घेतलं तर हे समजायला सोपं जाईल. चैतन्यात बदल झालेला नाही. हा भास फक्त झालेला आहे की आपल्याला मीपणा आपण आत्मस्वरूपाकडे न लावता आपण बुद्धी किंवा मनाकडे लावतो. तो भास काढून टाकला ही शुद्ध म्हणजे त्वमपदाची शुद्धी झाली की ते तत्पदाशी मॅच होतं. देरकर तुम्ही मधूकडून महाराजांच्या संपूर्ण प्रवचन कॉपी करून घेतली आहेत ना का नाही? नाही काका, त्याला आत्मानात्मक विचारचं मी कॉपी करून फक्त पाठवली आहे. दुसरी प्रवचन कोणती काका? नाही, मी काय म्हणत होतो तुला मधू की बोला. आता आपला आत्मानात्म विचारावर आहोत आपण. पण बाकीच्या प्रवचनामधून बऱ्याच वेळेला बरेचसे संदर्भ येऊ शकतात. तर जे आपलं ते जे सायक्लोस्टाईल सायक्लोस्टाईल आहे ना ते तुम्ही दिलेले ना प्रवचनाचं आपण सुरुवातीला काढलं ते नाही काका, ते माझ्याकडे नाही आहे.
अच्छा. कारण ते काय माहितीये का, ही प्रवचनं वाचल्याशिवाय देअर करेक्ट कळणार कळणार नाही. नाहीये. हे खरं होय होय होय. आत्मानात्म विचार आपण नंतर घेतला असता तर तो अजून हे लक्षात आला असता. पण महाराजांच्या प्रवचनात असू दे. सगळं आलंय म्हणजे आणि त्यात विशेषतः जर दिगंबरा याच्यानंतर आपण काका ते घ्यायचं का हो, त्या- दिगंबरावर त्यात महाराजांनी सगळंच सांगितलंय. हेच सांगितलंय सगळं. हो. पण ते 4 वेळा घ्यायला लागेल आपल्याला. कारण महाराजांनी दिगंबराचं हो वरचं 4 वेळा प्रवचन हो केलंय. ते हो 4ही घेऊ. चारही घेऊ ना. कारण काय आहे मधू, चालेल चालेल. हे हा, बघ, बरोबर. एक लक्षात घे. दिनेश हा तू हे दिले बघ पदसंग्रह म्हणून पुस्तकाचं हे प्रत पाठवले बघ. नाही, ते नाही, ते ह्यांनी अनगांनी पाठवलंय. आपल्या पाठवलेलं. अनघाने पाठवलं ते. त्याच्यामध्ये अनघा? त्याच्यामध्ये आत्मनात्म विचार आहे. त्याच्यात प्रिंटेड आहे. म्हणून तिने पाठवलं. तिच्याकडे ते पुस्तक आहे. तिकडे बघू ओके. पुस्तक नाही. काका अच्छा. म्हणतात ते वेगळं म्हणतायत. नाही, काका नाही म्हणतात ती ते प्रवचन महाराजांची प्रवचन म्हणतायत ना ते. हा काय हा देहरकर एक लक्षात घ्या हा. की महाराजांची सगळी प्रवचनं वाचली ना, म्हणजे हा अगदी हा हा. बाय हार्ट केली पाहिजे असं नाही, पण एक नजर बरोबर फिरवली. नजर आपला जो विषय चाललाय ना, याचा तुम्हाला त्याचा कुठेतरी संदर्भ लागेल. संदर्भ बरोबर. लागेल. आता कसं आहे की येस. यापूर्वी तुम्ही काहीच वाचलेलं नाहीये, त्यामुळे हा हा हा. याचे अर्थ कळणं कठीण होतंय तुम्हाला. एक लक्षात घ्या, होय मधू होय. आहे मधू. हा. दिनेशचा तर प्रश्नच नाही, पण तुमच्या या सगळ्यांमध्ये मधू एकमेव आहे की ज्यांनी थोडंफार तरी काही वाचलंय, त्याच्याकडे ते वाचलेलं आहे. सगळं. बरोबर जर तुम्हाला बरोबर. वाटलं, मी म्हणतो म्हणून नव्हे, जर तुम्हाला नाही पण वाटलं तर आपलं हे जे सायक्लोस्टाईल मी जी तुम्हाला सांगितली प्रवचनं जी आहेत ना, ही हा तुम्ही हा झेरॉक्स हा. करून घ्या सगळी. होय, होय. म्हणजे तुम्हाला पटकन सांगता येईल किंवा अमुक प्रवचनात अमुक पानावर असं लिहिलेलं आहे म्हणून. कारण दिनेश जे हा. सांगतोय मगाचपासून ते सगळं महाराजांनी प्रवचनात सांगितलेलं आहे. हो. आलं का लक्षात? अच्छा. हो. प्रवचनांच्या कॉपीज कोणाकडे आहेत? म्हणजे मला मिळतील तर मी स्कॅन करून सगळ्यांना पाठवू शकतो. मग तुम्ही मला मगाशी म्हणालात ना की हा. त्या गिरगावातल्या कुठल्या माणसाने तुम्हाला 369 का काहीतरी पानं दिली म्हणून. ते पुस्तक आहे माझ्याकडे. प्रवचनांचं नाही. नाही, MS स्वामींचे स्तोत्र सगळे आहेत. ते स्तोत्र संग्रह नाही. हा, ते महाराजांची प्रवचन म्हणतोय मी. प्रवचन मधू एक मिनिट देहरकर आपलं सुरते एक मिनिट. मधू मध्यंतरी तू कोणाला तरी, मला आठवत नाही आपल्या या ग्रुप मध्ये का कोणाला तरी स्कॅन करून दिलीच तर प्रवचन सगळी काही सगळी नाही केली. महिन्यांपूर्वी. नाही ना, आपण तुम्ही म्हणताय काका ना प्रवचन ती सगळे एकत्र सगळी आहेत ती म्हणताय ना तुम्ही? हो बरोबर. तुम्ही मला दिलेली आहेत का ती? तो स्कॅन करून कोणाला तरी दिलीच ना मध्यंतरी काही महिन्यांपूर्वी? नाही काका. बर, मला जमेल तसं मी एक एक फोटो पाठवून म्हणजे आपण जे प्रवचन घेऊ तशी फोटो काढून पाठवू शकेन. म्हणजे पूर्ण एवढं स्कॅन एका वेळी करणं शक्य नाही होणार. नाही दिनूभाऊ काय माहितीये का, ते होईल ना, ते आपल्याला मध्येच एखाद्या प्रवचनाचा रेफरन्स लागला तर मग ते प्रवचन अवेलेबल नसेल त्याच्यामध्ये. बरोबर. हे काय आपण ऍट वन टाइम जर ते सगळं स्कॅन करून घेतलं हो आणि त्याची प्रिंट घेतली बरोबर तर या लोकांना उपयोग होईल. माझ्याकडे स्कॅनर आहे, मला स्कॅन करून आपल्याला सगळ्यांना देता येईल. दिनेश, हो, आता फक्त एवढंच आहे, माझ्याकडची कॉपी आहे ना ती बाइंडेड आहे, म्हणजे ती स्कॅनरवर केली तर हे होईल. त्याचे फार तर मग नाहीतर फोटो काढून स्कॅन फोटो काढून करता येईल आपल्याला. तसं केलं तरी चालेल. नाही सुरते, तुमच्याकडे जो स्कॅनर आहे ना आपला, तुमच्याकडे प्रवचन किती आहेत? मला मगाशी सांगितलं. आनंद लहरी आहे बघा, दत्त महाराजांचं प्रवचन आहे. तेच आहे का हे? हो, त्यात एक आलंय. काय आहे
पुस्तकांचा इथे उपयोग नाहीये काय, कारण पुस्तक अच्छा. मी तुला सायक्लोस्टाईल सांगतोय ना, ती याला मधुला माहिती आहे. आठवतं ना तुला मधू? अच्छा. म्हणजे असं म्हणायला हा. राक्षस असतो. मी ईश्वरापेक्षा वेगळा बिलकुल. नाही, त्यातला मीची शुद्धी जर झाली नाही तर तो ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी असं तो मानायला लागतो. म्हणजे जे आसुरी संपत्ती सांगितले गीतेत 16व्या अध्यायात तसं होतं. तर त्यामुळे मीच ईश्वर आहे हे म्हणताना पहिल्यांदा मी म्हणजे बुद्धी नाही, मन नाही, शरीर नाही, इंद्रिय नाही हा अभ्यास व्हायला लागतो. मग ती शुद्ध म्हणजे चैतन्यापर्यंत आपला मी पोचल्यावरच मग परमेश्वर आहे. ह्याला हम 6 अभ्यास म्हणतात. म्हणजे अहम पासून 6 पर्यंत आणि मग परमेश्वरापासून आपण म्हणजे तत्पदार्थ तो परमेश्वराचा हे केल्यानंतर आपल्यापर्यंत येणं हा हम म्हणजे सोहम हा सोहम. अभ्यास झाला. आणि ते आपण मागच्या वेळी म्हटलं तसं की मोठ्या महाराजांच्या आरतीत आहे की सोहम अंसा पक्षाभ्याम संचरिसी ह्या काशे. म्हणजे त्यांची स्थिती अशी आहे आकाश आहे. की तो अभ्यास इतका सहज ईश्वराने आहे ते त्यांच्यात की तो हंस जसा सहज आकाशात फिरत असतो तशा सहज स्थितीत ते व्यष्टी रूपात असतानाच म्हणजे समष्टी रूपाशी एकत्व आहे आणि व्यष्टी रूपाने त्यांचं कार्यही चालू आहे. म्हणूनच त्यांना परमहंस म्हणतात. म्हणजे हंसत्व त्यांचं परमपदाला पोचले म्हणून ते परमहंस असे आहेत. हे साधारण लक्षात आलंय ना तुमच्या कथा? होय 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 आलं नाही, हिला आलं. बिल्लूला मला काय दाखवायचं हे बघ, कॉपी जर करायचं असेल ना स्कॅन, तर पुस्तक असं असावं अरे वा, लागतं हा का? बरोबर तर बरोबर याला इथे स्पायरल आहे. बरोबर त्यामुळे हा. हे बग, हे असं सुद्धा होऊ शकतं. बरोबर बरोबर आहे. बाइंडिंग केलेलं पुस्तक असं होत नाही आणि त्यामुळे हम्म. नीट होत नाही. आलं का लक्षात? हा हा हा. असं पुस्तक पाहिजे ते सायक्लोस्टाईल त्यावेळेस, कारण हे प्रिंटेड हा. नाहीये, हे सायक्लोस्टाईल आहे. हो हो. आलं का लक्षात? हे जर असेल ना हा. तर मग आपण यांच्याकडे श्रोत्यांकडे देऊन हे स्कॅन करू शकतो. अच्छा. स्कॅनर तुमचा फुल साईज आहे ना, फुल पेज आहे ना? सूर्य तुमचा स्कॅनर फुल पेज आहे का? आहे का? हो आहे पूर्ण स्कॅनर आणि पुस्तक. हा एक मिनिट. आता हे बोल. लक्षात आलंय का? जागृती स्वप्न निद्रा साक्षी निर्विकारे वृत्ती लक्षी तिन्ही देहा जो निरीक्षी तो मी त्वम पदार्थ लक्षार्थ. तर यात कसं आहे की आपण आपले अवस्थाप्रमाणे आपले कोश आहेत. म्हणजे कोशांच्या आत आपण राहतो. अन्नमय, प्राणमय, मनोमय, ज्ञानमय आणि विज्ञानमय या कोशात आपण राहतो. तर अन्नमय कोश म्हणजे आपलं शरीर झालं, स्थूल शरीर. प्राण आणि मनोमय हे सूक्ष्म शरीर झालंय. आणि त्याच्या पुढे आणि हे यालाच कॉरेस्पॉन्डिंग देह पण सांगितले. म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. तर त्या देहाच्या पलीकडे त्याच्यापेक्षा आपण वेगळं आहे हे कळण्यासाठी या तिन्ही अवस्थांचं वर्णन दिलेलं आहे. तर आता जागृत असताना पण आपण मी आहे ही जी भावना आहे, तर जागृतीत पण लहानपणी आपण मगाशी उदाहरण लहान बाळ असताना पण मी आहे. म्हणजे कोणताही माणूस नास्तिक असू शकत नाही कारण तो स्वतःचं अस्तित्व मानतो. तर मी आहे ही जर जाणीव आहे तर तो मी कोण आहे हे विचार करायला झालं, यालाच मनशोधन म्हटलंय. तर ते कसं करायचं? तर जागृत अवस्थेत आपण स्थूल देह वगैरे सगळं आहे, पण स्वप्नात तो देह राहत नाही. तरी पण मी ते स्वप्नात मला असा अनुभव आला असं मी म्हणतो. म्हणजे देहापेक्षा मी वेगळा आहे. आता स्वप्नात माझं मन कार्य करत होतं, म्हणजे मी मन आहे का? किंवा मी बुद्धी आहे का? स्वप्नात पण मी काही अनालिसिस केला किंवा काही निर्णय घेतले, म्हणजे मन आणि बुद्धी हे मी आहे का? तर मग त्याच्यासाठी स्वप्नाची अवस्थेत उठल्यावर ते स्वप्न होतं आणि हे जागृत होतं असं म्हणणारा त्या स्वप्नात
जे नव्हतं ते उठल्यावर आहे, ते काहीतरी स्वप्नापेक्षा वेगळं आहे. दुसरं म्हणजे जेव्हा गाढ बरोबर. निद्रा लागली, तेव्हा ते मनही नाहीये, पण मी आहे. कारण निद्रेतनं उठल्यानंतर, गाढ निद्रेतनं उठलं, "अरे कशाला मी आनंदात होतो, मला का उठवलंस?" असं आपण जे म्हणतो, त्याचा अर्थ त्याची तिकडे सुप्तावस्थेतही जाणीव आहे, अज्ञान असेल. म्हणजे गाढ निद्रेत म्हणजे तो कारण देह झाला. तो अज्ञान तिथे अज्ञान अवस्था आहे. म्हणजे आनंद आहे, पण ज्ञान नाही अशी ती अवस्था आहे. पण त्यातनं उठल्यावर आपल्याला मी गाढ अवस्थेत होतो, असं जे मीची प्रतीती होते, की जिथे बुद्धी चालत नाहीये, मन चालत नाहीये, तरी असण्याची जाणीव आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा मी काहीतरी साक्षी. वेगळा आहे, असा तो अभ्यास करावा. आणि तो अभ्यास केल्यानंतर जसं स्वप्नातल्या गोष्टीने आपल्याला काही विकार होणं शक्य नसतं किंवा तात्पुरते असतात ते, तसं जागृतीबद्दल, कारण गाढ अवस्थेत जागृतीचाही व्यवहार खोटा ठरतो. जागृतीत स्वप्नावस्थेतला व्यवहार खोटा ठरतो. तर त्यामुळे हे जे व्यवहार चालले ते मन बुद्धीच्या व्यवहारापासून मी वेगळा आहे अशी निर्विकार. विकार याचा अर्थ विकृत म्हणजे बदलणं. विकार म्हणजे दोष नुसतं नाही, विकृत होणं म्हणजे बदलणं. म्हणजे आपण व्याकरण हे पण म्हणतो, तर मुख्य जो ओंकार आहे त्याचे अक्षरादी वेगवेगळी रूपं आणि त्याच्या कॉम्बिनेशननी वाक्य ही त्या म्हणजे अक्षर ब्रह्माची व्याकृती आणि ते समजण्यासाठी म्हणून ते व्याकरण. म्हणजे थोडक्यात विकार म्हणजे त्यातले बदल. म्हणजे निर्विकार म्हणजे अंतस्थ आपली वृत्ती कायम ठेवून त्याच्याकडे तटस्थ पाहिलं तर ती आपल्या स्वरूपाच्या जवळ येऊन त्या स्वरूपाचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. नेक्स्ट तुम्ही सुरू कराल ना पुढच्या वेळेस कधी, चालेल. तेव्हा मग तुम्ही एकदा ते पण सांगा. हो हो. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात ना की तू सगळं मला तेव्हा अर्पण कर. ठीक आहे. हो. म्हणजे पापही अर्पण कर, पुण्यही अर्पण कर. पण हे सगळं जेव्हा अर्पण होतं तेव्हा मुक्तीचा मार्ग मोकळा होतो का? आणि असं खरंच होतं का हे? होतं. कारण हे काय या जन्मापुरतंच राहत नाही ना, हे अनेक जन्मांपासूनच असतं आपलं. हो, अनेक जन्मापासूनच असतं. पण याच्याबद्दल रामकृष्णांनी एक दृष्टांत दिलाय की जसं अनेक वर्ष समजा एखादी खोली बंद आहे आणि त्यात पूर्ण अंधार आहे, पण त्याचं द्वार उघडल्यावर सूर्यप्रकाश अचानक येतो ना, तिथे काही हळूहळू ते प्रकाशित होत नाही. तसं जर सर्व आत्मनिवेदन झालं तर गुरुची कृपा होऊन आपणासारखे करीती तात्काळ असा तोच तात्काळ प्रकाश होऊन तो महात्मा त्या अवस्थेला पोचतो. आणि सगळं अर्पण करणं याची व्याख्या अशी केली गीतेतही की हे अहंकार बुद्धीने मी केलं आपण म्हणून कर्म केलं आणि नंतर मी आता ईश्वरा हे तुला अर्पण करतो असं आपण जेव्हा म्हणतो, ते अर्पण केल्या केल्या आपल्या मनातले रागद्वेष गेलेले दिसतात का आपल्याला? कोणी मला असं केलं, कोणी त्याला मी असं केलं, किंवा गिल्ट ही जाते का? जात नाही. म्हणजे ते कर्म खऱ्या अर्थाने अर्पण होतच नाही. त्यामुळे कर्म खऱ्या अर्थाने अर्पण करणं याचा अर्थ ते कर्म मी करतच नाहीये, ईश्वरच ते करतोय. ही पहिल्यापासून वृत्ती असेल तर ते पहिल्यापासून अर्पणच आहे कर्म. ते जेव्हा जमेल तेव्हा ती मुक्ती होते. आणि ती फार पुढची अवस्था आहे. म्हणजे ती जमण्याची आत्ता आपल्याकडनं अपेक्षाही नाहीये. मी एकदा असंच महाराजांना विचारलेलं, एक आश्रमात तिथे हॉलमध्ये काही दिवस बसायचे महाराज. एकदा मी आणि अमित कोतवाल आम्ही दोघे होतो आणि महाराजांच्या जवळ कोणीच नव्हतं. म्हटलं चांगला चान्स आहे, काहीतरी आपण विचारू. तर महाराजांना मी विचारलं की निष्काम कर्म कसं करायचं? तर असं पाहिलं माझ्याकडे, ती फार पुढची अवस्था आहे म्हणाले. पण तोपर्यंत काया वाचा मनाने सात्विक कर्म करायची हे सांगितलं. म्हणजे सात्विक कर्म करून, म्हणून तर धर्माचा उपयोग, धर्म त्याकरता आहे की सात्विक कर्म करून निदान करताना मी करतोय अशी भावना असली तरी, गोडसे काकांना जसं महाराजांनी सांगितलं की मी हे करतोय ते ईश्वराच्या सृष्टीत मी एक त्याचा कार्यकर्ता आहे
अशा रीतीने मी हे धर्माप्रमाणे हे सगळं करतोय. भोगाची मला इच्छा आहे ते पण मी धर्माप्रमाणे घेतोय आणि ज्या वाईट इच्छा आहेत त्याचं नामस्मरण आदींनी त्याचं निरसन करायचं आणि सदिच्छा आहेत त्या भोगून संपवायच्या. म्हणजे दुसऱ्याला मदत करणं, काही उपदेश करणं, अमुक करणं, तमुक करणं, हे जरी सात्विक असलं तरी त्याही इच्छा आहेत. तर त्या भोगाने संपवायच्या आणि सात्विक नसलेल्या इच्छा नामस्मरण आणि ह्यांनी कमी कमी करून टाकायच्या. हा अभ्यास सांगितलेला आहे. त्यामुळे निष्काम कर्म पूर्ण नाही जमलं तर निदान महाराजांनी सांगितल्याप्रमाणे झोपण्यापूर्वी आपण देवाप्रमाणे वागलो का मनुष्याप्रमाणे, आपलं राक्षसाप्रमाणे वागला, हा नुसता तटस्थपणे विचार करायचा आणि जे काही आहे ते मी आपल्याला अर्पण करतोय बरोबर. असं केलं तर ती हळूहळू बुद्धीची शुद्धी होऊ शकते. आणि मग आहार शुद्धी सांगितले. आहाराने मन बनतं. त्यामुळे आहाराच्या शुद्धीने धनाच्या, वित्त आणि आहाराची शुद्धी जरी जमली ना तर त्यांनीही बरंच मोठं काम होऊ शकतं आपलं. बऱ्यापैकी आपली वृत्ती सात्विक होऊ शकते आणि पुढे कधीतरी निष्काम कर्म करायची, निदान अर्पण करायची तरी बुद्धी व्हायला पाहिजे. आता हे दिनेश आज दिवस म्हणजे देवासमोर रात्री झोपण्याच्या अगोदर महाराजांना एवढंच सांगायचं, आज दिवसभरात माझ्या हातनं जी विचारांनी, मनाने आणि कृतीने जी कर्म झाली असतील ती आपल्या चरणी समर्पित करतो, असं बोललं तरी बरोबर आहे. आता हे म्हणजे हा असं बोललं तरी चालेल, म्हणजे हे बरोबरच आहे. हे जर नीट व्हायचं असेल तर त्या सगळ्या कर्माचा आढावा घ्यायचा. म्हणजे कर्म वाहताना आपण ती कर्म आणून व्हायची असेल तर ते मी काय काय वागलो, अमुक वेळी मी आज दिवसभरात असं वागलो, मग ते असं वागलो ते दैवी संपदेने देवासारखा वागलो की असुरा, हे अॅनलाइज करून त्याच्यापासून वेगळं होऊन मग ते इदम न मम असं करून ईश्वराला अर्पण करायचं. आणि उठल्याबरोबर पहिल्यांदा म्हणायचं की दिवसात आपल्याला जे जे करायचे ते सगळं तुम्हीच करून घेणार आहात, बुद्धी देणारे तुम्ही आहात आणि आपलं कर्तृत्व अजून मला कळत नाहीये, त्यामुळे मी निमित्त आहे अशा दृष्टीने मी जे काही करतोय त्याच्यात ते योग्य असेल तर मला यश द्या आणि अयोग्य असेल तर ते अयोग्य आहे कळण्याची बुद्धी द्या आणि ती बुद्धी झाल्यानंतर मन आणि इंद्रियाचा तसा संयम द्या. ही प्रार्थना करून सुरुवात आणि अर्पण करून शेवट असं सांगितलंय. त्या बलिराजा अर्पण म्हणजे किती अर्पण आहे तर बलिराजाच्या चरित्रात सांगितलंय की तो शेवटी ते मस्तकावर डोकं ठेवा, म्हणजे देहही अर्पण केलं, स्वतःलाही त्याने अर्पण केलंय. पण त्याची जी स्त्री आहे ती म्हणते की देवा माझा पतीला माफ करा, कारण हे शरीर तुम्हाला देतो म्हणायला ते शरीरही त्याचं कुठे आहे. हे सगळंच आपण सृष्टीची निर्मिती जिथे आपण केली तर तिचा जो भाव आहे ते खरं अर्पण झालं. आणि महाराजांनी जे शेवटचं जे याच्यात जे शेवटचं प्रवचन केलं आईसाहेबांचं, ज्या दिवशी त्या निर्गुणात गेल्या त्या दिवशी गुळवणी महाराजांच्या पुण्यतिथीला आश्रमात प्रवचन झालं. त्यात महाराजांनी सांगितलेलं की सेवा स्मरणम आणि आत्मनिवेदनम पूजा, बस एवढंच मी सांगतो सध्या पुरे, असं म्हणून त्यांनी ते प्रवचन संपवलेलं. तर खरी पूजा ईश्वराची हीच आहे. किंवा दुसऱ्या एका प्रवचनात महाराजांनी तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलंय की ह्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. म्हणजे जे माझं 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 म्हणून जे वाटतंय किंवा मी 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 जो हा भावना आहे हे सगळं ईश्वराला समर्पण करता आलं पाहिजे. ते केल्यावर परत ममत्व येईल, पण मनापासून होतंय का हे. माझं साधं आपलं नावाचा आपल्याला अभिमान असतो. मी कोण म्हटल्यावर आपण आपलं नाव सांगतो. बारसं होण्याच्या आधी तू कोण म्हटल्यावर काय सांगणार आपण. तर हे सगळं अर्पण जितक्या डिटेलमध्ये करू तितका त्याचा परिणाम जास्त आहे. पण काहीच जमलं नसेल तर जे काय मी केलं ते तुला अर्पण म्हटलं तरी चालेल, पण जितक्या डिटेलमध्ये करू तितका त्याचा परिणाम आपल्याला अधिकाधिक येतो. आणि त्यांनी ते रात्री आपण काय काय केलं आठवताना, कुठेतरी दिवसाही आपण कर्म करताना ती हे आपण आता करतोय ते
दैवी प्रकृतीप्रमाणे देवासारखं वागतोय की असुर, किंवा महाराज हे पाहतायत, किंवा हे मला ईश्वराला अर्पण करायचंय. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, स्वकर्म कुसुमाची अंजली वाहिली त्या ईश्वरे का, असं काहीतरी आहे. तर ती, किंवा भीष्माचार्यांनी शेवटी भीष्मस्तुतीत सांगितलंय की हे माझं म्हणजे निष्कलंक असं मन मी आपल्याला अर्पण करतोय. तर ईश्वराला आज आपल्याला झोपताना जे मन, बुद्धी आणि सगळं काही क्रिया अर्पण करायचे, त्या तितक्या शुद्ध ठेवण्यासाठी दिवसभरात त्याचं स्मरण राहिलं पाहिजे. आणि दुसरा अभ्यास असा की दिवसा जेव्हा जेव्हा आठवतंय तेव्हा हे ईश्वरच करून घेतोय, किंवा हे ईश्वराचं आहे. आणि हे फक्त आपल्याबद्दल नाही, दुसरा जरी आपल्याला काही बोलला किंवा चांगलं किंवा वाईट जे काही केलं, तेव्हाही ते ईश्वर करतोय ही भावना जर ठेवली तर तेही समर्पण आहे. असं समर्पण. चालेल, मला वाटतं आता थांबूया. दिनेश, हा, काही बोला. वेळेला मी हा आपल्या सहजरित्या आपल्या तोंडात येतो, हो, पण मी पण येतो अहंकार समजला जातो का? अर्थातच. नाही नाही, ऐका ना, मी त्याचं स्पष्टीकरण देतो की आता हे देवा, मी तुला आज जी काय माझ्या हातनं कर्म झालेली आहेत, हो, बघ माझ्या हातनं मी जी काय आज कर्म केलेली आहे तिथे मी आला, हो, मी तुम्हाला समर्पित करत आहे. आता हो. मीपणामध्ये अहंकार आला. हो, अहंकार आला ना. पण मी हा तुमचा भक्त आहे आणि मी हे आपल्याला अर्पण करतोय, हा सात्विक अहंकार आहे. अच्छा, अहंकार गेला म्हणजे समर्पण झालंच. मग तिकडे काही करायची अवस्था नाही. ते हे विश्वची माझे घर ऐशी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणची झालं. ते ईश्वराशी एकरूप संत झाला महात्मा. तोपर्यंत अहंकार आहे म्हणूनच हे मी केलं वाटतंय ना. आणि अहंकार आहे म्हणूनच त्याला तो देण्याचा विनियोग करावा लागतो. आणि त्यांनी ईश्वर प्रसन्न होतोय. जसं लहान मुलाला काहीतरी खाऊ दिला, तर ते लहान मूल त्याच्यातलंच त्याच्या उष्ट्या हाताने आपल्याला भरवायला जातं, तर आपल्याला त्याचं कौतुक वाटतं. तसं ईश्वराला अहंकाराने मी देतोय आपण म्हणतोय, आपण काहीच देऊ शकत नाही ईश्वराला, तरीही त्याला त्याचं कौतुक आहे, कारण तो सुहृदः सर्व भूतानामय, वात्सल्य हे त्याचा गुण आहे. तर त्यामुळे तो सात्विक अहंकार वाढला तरी हरकत नाही. पण तो वाढताना पण फक्त मी सात्विक आहे, मी सगळ्यांचं भलं करतो असं नाही. मी महाराजांचा शिष्य, मी ईश्वराचा भक्त, असा अहंकार वाढून तुरटीप्रमाणे याचे उदाहरण आहे की रजतम गेलं की मग पुढे तो सात्विक अहंकार. नामदेव महाराजांशी भगवंत बोलले, कारण सात्विक अहंकार आहे, कसा तू बोलत नाहीस माझ्याशी. आणि तो अहंकार आहे म्हणून बाकी संतांनी त्यांना कच्चं ठरवलं, पण ते आपल्या दृष्टीने ते मडकं तरी तयार आहे, आपलं मडकं पण तयार नाहीये. आणि मग तो अहंकार जायला वेळ लागला नाही, कारण तो शुद्ध सात्विक अहंकार आहे. शुद्ध सात्विक अहंकार हा तो महत्त्वाच्या जवळ आहे. आपण महत्त्वापर्यंत शुद्ध बुद्धीपर्यंत पोचायच्या जस्ट आधी तो शुद्ध सात्विक अहंकार आहे. त्यामुळे मी साधना करतो, त्याच्यात एक सुधारणा करू शकतो की करताना मला हे करायचं म्हटलं तरी महाराज तुम्ही हे माझ्याकडून करून घ्या ही प्रार्थना केलं करून घ्या, की तो अहंकार बाधक होत नाही. म्हणजे त्यामुळे तो ठेवताना महाराजांकडे काय कर्तृत्व भाव आपण महाराजांकडे देतो, त्यामुळे आपल्याला अहंकार राहत नाही. त्यामुळे महाराज करून घेणार, तेच करून घेणार आहेत म्हणून होणार, हा ही भावना राहते. फक्त त्यात एक हे पाहायचं की आराम करतो आणि महाराज करून घेत नाहीत म्हणायला लागलो तर तिथे कुठेतरी गडबड आहे. मग तिकडे अहंकार असलेला चांगला, मग नाही मी प्रयत्न करून हे केलं पाहिजे, आणि मग ते करून मग ते महाराजांनी करून घेतलं म्हटलं तरी हरकत नाही. तर प्रत्येक वेळी काय आपली बुद्धी जशी असेल त्याप्रमाणे ते ठरवावं लागतं की आता आपण कोणत्या लेवलच्या अहंकाराने ऑपरेट करतोय. आपण आपली 7 चक्र आहेत त्याच्याप्रमाणे आपला कॉन्शियसनेस हे करत असतो. मी काही करत नाही म्हटलं तरी भरपूर भूक लागल्यावर खायला तर पाहिजेच ना. तर त्यामुळे आपण तेव्हा पुरतं आपण त्या परीक्षित राजासारखा पण त्या अन्नमय कोशात सापडून
तहान लागलेली असताना पाणी नाही दिलं म्हणून त्यांनी साप गळ्यात टाकलाच ना, तर त्यामुळे आपलीही अवस्था कमी जास्त होत असते. फक्त आपण कोणत्या अवस्थेत आहोत आपल्याला कळलं तर त्याप्रमाणे त्या अवस्थेच्या पुढचं जे आहे तेवढं करता आलं पाहिजे. म्हणजे मला काही प्रयत्न करायचे नाही तर नाही मला आज एवढा जप केला पाहिजे 1000 म्हणजे 10 माळा तरी केला पाहिजे. मग तिकडे अहंकार काही म्हणजे तमोगुण असण्यापेक्षा अहंकार असलेला सात्विक अहंकार असलेला पाहिजे. सात्विक अहंकारापेक्षा मी भक्त आहे असा सात्विक अहंकाराची अजून सुधारणा आणि पुढे ईश्वर काही सर्वच करतोय. ह्याच्यात आपल्याला खेळावं लागतं म्हणजे विचार करून. चालेल थांबायचं आजच्या पुन्हा हा बोला बोला. थांबायला लागेल पण मी पुन्हा जरा रिपीट करतो ते स्थूलदेह अन्नमय कोश, लिंगदेही 3 कोश, प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय कारणदेही या पंचकोशाहून मी वेगळा म्हणून यांचे धर्म मजला न काळत राही. हा देह मी नोहे देख, मी नोहे कोणाचा लेख, स्त्री पुरुष नपुसक काळत राही मी नोहे. मी नोहे कोणाच्या संबंधी, नसे मला धर्माधर्म उपाधी, न स्पर्शे आधी व्याधी काळत राही. वाचून ठेवलं आपण, नंतर याच्यावर बोलूच आपण. चालेल. आणि पुन्हा बोलायची गरज आहे आपल्याला. हो दिनेश बोला दिनेश मला सांग की आपण आता हे 40 मिनिटानंतर बंद होतं मग परत ते सगळं पाच तो आयडी नंबर आणि तो 1 हे असं करायला लागतं ना? हा त्या लिंकला परत क्लिक केल्यावर आपोआप जॉईन होतो. परत सगळं देत बसायला नाही लागत. अच्छा मग मला आता मी दोनदा तसंच केलं. अच्छा हा मग कदाचित मी होस्ट असल्यामुळे मला द्यायला लागत नसेल. तुम्हाला ते परत 1 टाईप करायला लागेल. बरोबर द्यायला लागतं कारण मला पण बाहेर काढलं होतं. मी पुन्हा दिलं आणि मग मला आत आलं. कारण आता बाहेर पडतात 11:20 ला झालेलं ना बंद? हो 11:20 ला झालेलं बंद. मी पण बाहेर कोड नाही द्यावा लागत परत आहे ना? मी डायरेक्टच जॉईन झाले. हा जॉईन म्हटलं की जॉईन होतं तिकडे म्हणजे झूमच्या ह्याच्यावर ते जॉईन नाही द्यायला लागत. नाही प्रत्येक आयडी टाकलं नाही प्रत्येक वेळेला नाही लागत. ते झूमची जी स्क्रीन आहे ना तिथे फक्त जॉईन म्हटलं की जॉईन होतं. ओके मी केला पण तसं झालं नाही म्हणून मला टाकायला लागलं त्यांनी. परत त्याने विचारलं मला आयडी असेल काय मला माहित नाही नक्की. तो मला पण विचारलं म्हणून मी टाकलं. व्हॉट्सअपची लिंक दिनेश दादांनी पाठवली आहे ना म्हणून कागायला लागलं. हा मी पण झूम मधनं गेलो. ती लिंक क्लिक केलं तर नाही लागत. ताई तुमच्या प्रश्नाचं पण उत्तर मिळालं ना. दळवी साहेब तुम्ही आजचं रेकॉर्डिंग झालंय का आपलं? रेकॉर्डिंग झालंय का आजच्या याचं? हा ऍक्च्युली ना रेकॉर्डिंग थोडं उशिरा सुरू झालंय तर तो जो गॅप पडलाय ना ते मी मग परत म्हणजे ते वाचून रेकॉर्ड करून असं काहीतरी कंबाईन करीन मग. चालेल थोडं उशिरा सुरू झालंय आणि मध्ये आपलं बरंच वेगळं बोललं गेलंय ते पण मग डिलीट करून असं करायला लागेल. ते करतो मग मी. ते अर्थात शनिवारी रविवारी करीन. मध्ये वेळ नाही मिळणार. झालंय बघ. चालेल. आता आपण कधी भेटायचं? आता बुधवार आहे ना? हा आता बुधवार आणि शनिवार ठरवले ना आपण आता. हो आपण बुधवार शनिवार असतो आपण. ठीक आहे चालेल. एक दळवी अरे मिनल आहे ना मिनल जॉईंट होण्याचा प्रयत्न म्हणजे मला त्यांच्यासाठी म्हणजे मुक्ती कशी असणार असं त्यांनी म्हणायचं आहे. बरोबर त्यांची अधोगती झालेली असते ना. अधोगतीत फलाभिभाष धरून फलाभिलाष धरून प्रश्न आलाय म्हणजे अर्जुन विचारतो 17व्या अध्यायाच्या ह्याला की जे शास्त्रविधी सोडून म्हणजे शास्त्रविधी ज्यांना माहित नाही ते सोडून श्रद्धेने जर काही कर्म करतात ईश्वराच्या प्राप्ती करतात तर त्यांचं फळ काय? तर त्याचं फळ असं आहे की जर त्यांनी खरंच श्रद्धेने केलं असेल तर त्यांना शास्त्र सांगणारा कोणीतरी भेटतो आणि शास्त्रावर त्याची श्रद्धा उत्पन्न होते आणि मग शास्त्रमार्गाने पुढे जाऊन त्याची मुक्ती होते. म्हणजे अशास्त्र यांनी मुक्ती नाही होऊ शकत. नाही होऊ शकत. फलाभिभाष धरून जे करते पुण्याचरण ते स्वर्गी गेले तरी जाण
संसार भ्रमण न चुकेची. म्हणजे जे फलाभिवास म्हणजे त्यांनी म्हणजे काही फळ मिळेल किंवा काही लाभ होईल या दृष्टीने जे आचरण करतात. मग जरी ते पुण्याचरण असेल तर ते अगदी स्वर्गी जातील. स्वर्ग म्हणजे पुण्य संपले की पुन्हा खाली येणार असंच अर्थ. म्हणून संसार भ्रमण न चुकायची म्हटलं त्याने. म्हणून कामाधिक त्यजून घ्यावी इंद्रिय आवरून मन करून समाधान प्रेमे भजावे ईश्वरा. सर्वभूती तो जाणून सर्वा द्यावे अभयदान त्याची तयाचे पूजन पुनन जन्म नच द्यायचे. असं वागलं तर आपल्याला पुनर्जन्म लाभणार नाही. गीतेत फक्त एका गोष्टीचं बऱ्याच ठिकाणी रिपिटेशन झालंय. म्हणजे 2 श्लोकात तर शब्दही तसेच आहेत. सर्वभूत हिते रतः. सर्वभूत हिते रतः हे वाक्य म्हणजे 2 श्लोकात आलंय आणि त्याच्याशिवाय बऱ्याच श्लोकात सर्व भूतेषु किंवा या प्रकारच्या बऱ्याच वेळा म्हणजे इव्हन निर्गुण निराकाराची उपासना करणारेही मला प्राप्त होतात, पण ते सर्वभूत हिते रतः असतील तरच. असं ते पुन्हा पुन्हा भगवंतांनी वेगवेगळ्या ह्यांनी ते सांगितलेलं आहे. बरोबर. पण जे सर्व भूतांच्या दृष्टीने चांगलं जे वागतात थोडक्यात पण तो सर्वत्र ईश्वर आहे ह्या दृष्टीनेच पाहतात. त्यांच्यासाठीच फक्त ईश्वर मदत करतो म्हणा असं म्हणतात. सर्वभूती तो जाणून सर्वा द्यावे अभयदान. यांनी पण सगळ्यांसाठी म्हणजे संत महात्म्यांचे आता ज्ञानेश्वर माऊलींनी प्रार्थना करताना स्वतःपुरती नाही केलेली आहे किंवा म्हणजे जो जे वांछिल तो ते लावो म्हणतात किंवा घोरात कष्टात मोठ्या महाराजांनी लिहिलंय तिथे पण माम पाही नाहीये आसमान पाही आम्हाला पहा. म्हणजे आपण घोरात कष्टात कितीही आपल्या स्वतः करता आपण करतो बऱ्याच वेळा, पण घोरात कष्ट बेसिकली प्रार्थना करण्यासाठीच आहे. महाराजांनी लाईक याच्या ते रेणुका निवास ट्रस्टच्या वेळी काकाच्या बरोबर वगैरे ते बोलताना ते म्हणालेले आहेत की म्हणजे घरातल्यांच्या करिअर किंवा त्यांच्या संसाराबद्दल बोलताना सगळ्यांसमोर तर सगळ्यांसाठी. हॅलो दिनेश. दिनेश आता ते सांगितलं पण तू घोरात कष्टाबद्दल काय सांगत होता की महाराजांनी सांगितलं ते सांग ना. कारण माझं बंद झालेलं म्हणून. अच्छा. श्री दत्तास्मान पाही देवाधिदेव म्हटलेलं आहे. म्हणजे आसमान पाही म्हटलेलं. माम पाही म्हणजे माझ्याकडे पहा. आसमान पाही म्हणजे आमच्याकडे. ते आमच्याकडे ह्याच्यात सगळ्या विश्वाचा अंतर्भाव. आणि महाराज म्हणालेले की सगळ्यांसाठी प्रार्थना करतो त्याच्यात घरातलेही आलेच. म्हणजे आता आपल्याला हे ऐकून सुद्धा ही भूमिका प्राप्त व्हायला वेळ लागतो. कारण कुठेतरी आपल्याला त्रास सगळ्यांमध्ये आपल्याला त्रास देणारे पण आले. त्यामुळे सगळ्यांसाठी प्रार्थना करताना कुठेतरी तो विचार येतो. पण म्हणजे महात्म्यांचं लक्षणच आहे की सर्वेपी सुखिना संतु हीच प्रार्थना आहे त्यांची. महाराज प्रवचनात तुकाराम महाराजांचं उदाहरण देतात की ते एकदा त्यांचं ते नाही का गोष्ट आहे की शेताचं राखण करत होते ते नासाडी झाली आणि मग त्याच शेतात बरंच पीक आलं म्हणून ते ऊस तो मालक त्यांना देतो. ते घरी येईपर्यंत ते ऊस संपतात. कोण मागतो त्याला देतात. तर ती आवडी म्हणते की काय तुम्हाला तुमच्या जगात आपली मुलं नाही आहेत का? तर ते म्हणाले तुमचीही मुलं आली असती तर त्यांनाही मिळालं असतं. तर ही पण आहे म्हणजे तर ती होणं हे म्हणजे अपेक्षित आहे की ते काकांनाही महाराजांनी सांगितलं व्यापक ममता असावी.
आपल्या जसं मुलं किंवा परिवाराकरता जे करू ते दुसऱ्याबद्दल करणं पण वाटलं पाहिजे. पाहिजे. तर तो हा भाव आहे. शेवटच्या ओळीने सांगितलं ते सगळं. ईश्वर प्रसाद ते स्वानुसंधान लागे ते तोडी बंधन. मानव जन्माचे सार्थ जाणं तो कृपण हे न करेसो. संपला. 11:30 पण झाले हो. जवळजवळ. आणखीन एक भाग संपलाय. अजून उत्तर भाग बाकी आहे आपला. वा वा. आत्मानंद विचारचा उत्तर भाग पण आहे. छान. तो घ्यायचा की नंतर घ्यायचा की आपण की दुसरं काय घ्यायचंय तो पुरा करूया आपण नंतर. कसंही चालेल ना? म्हणजे तो पूर्ण होऊन जाईल तो. एक पूर्ण होईल. उत्तर भाग झाला की चालेल. थोडा आहे तो. हा. अच्छा दिनेश, आता तुझी प्रत पाठवली ती तू पाठवलेलीस? कोणती? आता हे जे माझ्याकडे पण आपल्या व्हॉट्सअपवर जे पाठवलेस ना. मधुदादांनी पाठवलेलं ते फॉरवर्ड केलं मी. ओ व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. सगळ्यांना वाचता येईल. आता पुढचं मी पाठवतो. हा बरोबर. हे का मी माझ्या समोरच ठेवलेलं. हो हो. हा. त्यामुळे वाचता येतं ना सगळ्यांना. येस बरोबर. आणि दिनेश आता मला सांग, हा जो 40 मिनिटाचा स्पॅन जो आहे हा एक्सटेंड नाही करू शकत? मग ते पेड सर्व्हिस घ्यायला लागते का? त्याचं डिझाईनच तसं आहे. मग ते पेड सर्व्हिस घ्यायला लागते. फ्री मध्ये 40 मिनिटाचं ठेवलंय. अच्छा. ते आपल्याला काय जॉईन पुन्हा होत आहे. हो लगेच. आता काय लगेच. आणि कसं आहे आम्ही आता ऑफिस किंवा याच्यामध्ये बघतो ना, वेगवेगळे सगळ्या प्लॅटफॉर्म मध्ये याच्या इतकी क्लॅरिटी कशातच नाहीये झूम इतकी. नाही एकदम क्लिअर. खरोखर चांगली आहे. हा अगदी व्यवस्थित आली. कुठे डिस्टर्ब झालं ना आपल्याला कुठेही नाही. एको पण नाही काय नाही. आणि दिनेश हे सगळे दिसायला पाहिजेत असं काहीतरी बघ ना. आता हे दिसतंय आम्हाला. तुला दिसतं? स्क्रीन बाजूला करायची आम्हाला सगळे. आणि तू डाव्या बाजूला सरकव तर 3 बोट टच कर आणि सरकव. हे पण नाही होत रे. उजवीकडून डावीकडे. उजव्या बाजूला सरकव. तुम्ही आता जालन्याला कधी भेटाल तेव्हा करून दाखवा त्यांना कसं करायचं. नाही मी ट्राय करत राहील. जालन्याला भेटणारा कठीणच ते. पण ते असं टच करून सरकव म्हणजे तुला कळेल. दोन्ही बाजूला सरकव बघू तुला कळेल बघ. टच करून सरकव. चालेल. किंवा या व्हिडिओ मध्येच मी हे दाखवतो. हा पण ते बोट हललेलं दिसणार नाही त्याच्यात. नाही दिसणार ना. पण व्हिडिओ मध्ये कळेल. हे या व्हिडिओच्या शेवटी कळेल.